राजकारणात काहीही होऊ शकतं. राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो, कोण कोणाचा शत्रू नसतो. मित्र हो, गेल्या काही वर्षापासून आपल्या राजकारणामध्ये सतत राजकीय भूकंप घडत आहेत. रिश्टर स्केलची तीव्रता जरा कमी जास्त असते एवढंच, पण तरी सुद्धा प्रत्यक्ष राजकारणात घडणाऱ्या आणि न घडणाऱ्या राजकीय भूकंपाची माध्यमांनाच अधिक घाई झालेली असते. अशा बातम्या देणारे उतावेळा झालेले असतात आणि मग या बातम्या वाचणारे पाहणारे कपाळावर आट्या आणतात आणि चिंताग्रस्त होऊन एकमेकाशी चर्चा करत बसतात. अरे, राजकारणामध्ये खरंच हा भूकंप घडावा की न घडावा, घडणं योग्य आहे, कोणाचं चुकलंय, कोणाचं बरोबर, चर्चा आणि चर्चा सुरू होतात. अहो बघा, आधीच काही राजकीय मंडळीनं असे राजकीय भूकंप घडवून राजकारणाचं वाटोळ केलेलं आहे. कोण कधी कुठल्या पक्षात जाईल हे अजिबात आता सांगता येत नाही सध्याच्या राजकारणामध्ये. पण बघा, एखादा नेता काल ज्या पक्षामध्ये होता आजही तो त्याच पक्षात असेल हे सुद्धा अजिबात सांगता येत नाही. आज तुम्ही कुठल्या पक्षात आहात हो असं विचारायची वेळ आता आलेली आहे. आणि मग प्रसार माध्यमे लगे राईचा पर्वत करीत सुटलेले असतात. जाता जाता सहज जरी दोन नेते एकमेकांना भेटले की माध्यम त्यातून आपल्या पद्धतीनं अर्थ काढायला सुरुवात करतात. दोन नेते सहज जरी एकमेकाकडे पाहून हसले तरी यांना राजकीय भूकंपाची चाहूल लागते आणि मग आपल्याला हवा तसा न घडलेला राजकीय भूकंप घडवून आणतात. जमिनीखालचा भूकंप कधीतरी घडतो, माध्यमांना मात्र राजकारणामध्ये रोजच नवा राजकीय भूकंप दिसतो. मित्रांनो, आता अगदी आजचीच गोष्ट बघा. तुम्ही आज वेगवेगळ्या काही उतावीळ झालेल्या माध्यमावर एक बातमी नक्की वाचली असेल बघा, पाहिली असेल. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार, त्यात पुन्हा एक वाक्य हमखास जोडलेलं असतं. राजकारणात काहीही होऊ शकतं. राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो, कोण कोणाचा शत्रू नसतो. आणि मग लगेच सुरू होतात या बातम्या. राज्याच्या राजकारणामध्ये लवकरच राजकीय भूकंप. हा बातम्या येऊन जातात व प्रत्यक्षात भूकंप मात्र होतच नाही ना. आणि मग पुन्हा 2-4 दिवसानंतर आणखी तशीच बातमी दिली जाते आणि यावेळेसाठी जी काही घटना सांगितली जाते ना, ती घटना काहीशी वेगळी असते, पण राजकीय भूकंप. आता आजचं बघा, उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका भेटीचे फोटो देत लवकरच राजकीय भूकंप होण्याचे संकेत माध्यमांनी देऊन सुद्धा टाकले. प्रत्यक्षात काय झालं होतं, एकनाथ शिंदे आणि संजय राऊत हे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी आलेले होते. म्हणजे संजय राऊत यांची मुलाखत होणार होती आणि एकनाथ शिंदे यांचीही वेगवेगळ्या. एकनाथ शिंदे हे आपली मुलाखत देऊन बाहेर पडले होते आणि त्याच वेळी समोरून संजय राऊत त्यांच्या मुलाखतीसाठी आलेले होते. दोन्ही नेते एकमेकाच्या समोर आले आणि मग त्यांनी साहजिकच एकमेकांना अभिवादन केलं. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अलीकडे संजय राऊत आजारी होते ना, बघा त्यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या बंधूंना फोन करून संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस सुद्धा केलेली होती. आज तर ते अचानकपणे एकमेकाच्या समोर आले, साहजिकच विचारपूस झाली. 1 ते 2 मिनिटात काय तर हे नेते आपसात तेवढं जुजबी बोलले असतील आणि लगेच म्हणजे अगदी 1-2 मिनिटांमध्ये ते आपापल्या दिशेनं निघून सुद्धा गेले. अहो बघा, माणुसकी आहे, आपली संस्कृती आहे आणि ती या दोघांनी जपली. काय चुकलं त्यात? माध्यमातून मात्र लगेच बातम्या सुरू झाल्या. राज्याच्या राजकारणामध्ये लवकरच भूकंप, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येण्याचे संकेत आणि सोबत राऊत आणि शिंदे यांच्या भेटीचा फोटो. मुळात बघा, सध्या तरी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकणार नाहीत हे शेंबड्या पोराला सुद्धा माहिती आहे. आणि त्यांना समजा एकत्र यायचं जरी असलं तर त्याची चर्चा काय अशी जाता जाता 1 ते 1.5 मिनिटांमध्ये आणि तीही अशा सार्वजनिक ठिकाणी होऊ शकते का हो? प्रसार माध्यमांना सुद्धा माहित असतो ही सहज जाता जाता झालेली भेट आहे. अशा भेटीत कोणी राजकीय भूकंपाची चर्चा घडवत नसतं. मग तरीही आज अशा बातम्यांचा धुमाकूळ जो घातला गेला तो कशासाठी? मग आपल्या वाचकाशी, प्रेक्षकाशी पत्रकारितेचा हा प्रामाणिकपणा म्हणता येईल का?
याला माध्यमाची विश्वासार्हता म्हणता येईल का? मित्रांनो, तुम्हीही तुमचं मत जरूर व्यक्त करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.